मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांप्रमाणे ओबीसी सर्व शैक्षणिक सवलती लागू. राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय. चालू शैक्षणिक वर्षापासून 2026 ते 27 अंमलबजावणी. महाडीबीटी पोर्टलवर तांत्रिक बदल करण्याचे आदेश आणि स्वतंत्र निधीची तरतूद. मुंबई विशेष प्रतिनिधी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधांचा लाभ अनुज्ञेय करण्याचा शासन निर्णय GR सामान्य प्रशासन विभागाने 5 जून 2026 रोजी जारी केला आहे. हा निर्णय चालू शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 पासूनच लागू होणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चालू आणि आगामी वित्तीय वर्षात आवश्यक त्या निधीची स्वतंत्र तरतूद करण्याचे निर्देश सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना देण्यात आले आहेत. तसेच पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने विनाअडचण लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल करण्याच्या सूचना इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाला देण्यात आल्या आहेत. या प्रमुख योजनांचा मिळणारा थेट लाभ. शासकीय निर्णयानुसार विविध प्रशासकीय विभागांमार्फत खालील योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. 1. शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना. राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गास लागू असलेली शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील लागू होणार आहे. 2. प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती. इतर मागासवर्ग प्रवर्गातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू केली जाईल. 3. सारथीमार्फत वाहनचालक प्रशिक्षण. ओबीसी उमेदवारांसाठी असलेली मोटार वाहनचालक व वाहक प्रशिक्षण योजना नियोजन विभागामार्फत सारथी संस्थेकडून राबविली जाईल. 4. ITI व्यावसायिक शुल्क प्रतिपूर्ती. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ITI PPP योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खासगी ITIमध्ये प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील उमेदवारांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभागातर्फे राबवण्यात येईल. 5. संस्था स्तरावरील कॅप नंतरच्या जागांवरही सवलत. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कॅप पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती लागू राहतील. 6. परराज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रम. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे मात्र परराज्यात अनुदानित व विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. भविष्यातील सवलतीही आपोआप लागू होणार. या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संदर्भाधीन शासन निर्णयांव्यतिरिक्त ज्या शैक्षणिक सवलती व सोयीसुविधा इतर मागास प्रवर्गास ओबीसी लागू करण्यात आल्या आहेत किंवा भविष्यात लागू केल्या जातील त्या सर्व सवलती पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.